कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत झालं, हो. बेस्ट संपाच्या वेळी झालं. बरोबर. त्यांनी जे निर्णय आम्हाला अपेक्षित नव्हते ते देखील निर्णय घेण्यात आला. तो नक्कीच तो आकर्षण होता. आणि ते आकर्षित होत असताना ज्यावेळी हा माझ्याकडे तो प्रस्ताव आला त्यावेळी अर्थात लगेच काय मी निर्णय घेतलं आणि जाऊन केलं असं नाही. मलाही थोडा वेळ लागला आणि मलाही तो निर्णय घेणं कठीण होता. कारण माझे जे संबंध उद्धवजींबरोबर आदित्यजींबरोबर होते, पण एकंदरीत राजकीय विचार करता, सामाजिक विचार करता आपल्याबरोबर असलेला जो कामगार वर्ग आहे, आपल्याबरोबर असलेला जो सामाजिक चळवळीतला जो लोक आहे, त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर कुठे ना कुठेतरी 2014 नंतर ही जी संधी मला जी मिळालेली आहे त्या संधीचा सर्वसामान्य लोकांसाठी सोना करण्याचं काम करता येईल या भावनेतूनच मी त्यांना होकार देऊन ते स्वीकारण्याचं काम केलं. वरळी मतदारसंघामध्ये किंवा इलेक्शन असू दे किंवा आणि काही असू दे, आदित्य ठाकरेंसोबत सचिन अहिर हे फिक्स आहेतच, म्हणजे सावलीसारखे सोबत असतात. मात्र ज्या वेळेला तुम्ही हा निर्णय घेतलात तर तेव्हा सगळ्यांच्याच म्हणजे आदित्य ठाकरेंच्या जवळचे जी ओळख तुमची त्या सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र तुम्ही त्या दिवशी म्हणालात की मी आदित्य ठाकरेंशी फोन झालेला आहे, माझी भूमिका मी सांगितलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेला फोन झाला तेव्हा तिकडनं काय प्रतिक्रिया होती? काय तुमचं SMS टाकलं त्यांना, म्हणजे कारण जसं हे निर्णय एक दिवस अगोदरच झाल्यामुळे मी त्यांना लगेच काय बोलणं किंवा करणं किंवा स्पष्टीकरण हा येत नाही. एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आल्यानंतर ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती समाजसेवामध्ये काम करू इच्छितो म्हणून घेऊन ज्यावेळी त्यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळी त्यांना विरोध करायचा का साथ द्यायचा, आणि त्यांना मी साथ देण्याचं काम केलं. आणि प्रामाणिकपणे त्यांना एका विधानसभेमध्ये वरळीमध्ये एक वेळा नाही 2 वेळा निवडून आणण्यासाठी मी असेल किंवा इतर लोकप्रतिनिधी असेल आम्ही सर्वांनीच मिळून काम करण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमध्ये पण देखील ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी पण देखील सर्व नगरसेवकांना जी ताकद देता येईल त्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आपण घेतली. त्याच्या मागचा हेतू असा होता की एका नेतृत्व घडवत जर आपण असू तर त्याला साथ आपण शेवटपर्यंत द्यायला पाहिजे. पण एक गोष्ट दुसरी तुम्ही ही लक्षात घ्यायची सारखी आहे की आपण ज्यावेळी सर्व साथ देण्याचा प्रयत्न आपण करतो किंवा हे करतो, राजकीय दृष्टिकोनातून जर उद्या पुढे जर झेप घ्यायची असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती मर्यादा होते. आणि मला ते लक्षात येत होतं, कारण त्यांना काही जरी द्याय, कारण शेवटी ते प्रतिनिधी म्हणून घेऊन इकडनंच मंत्रिमंडळामध्ये जातील किंवा जायलाच पाहिजे, ते नेते आहेत. आणि त्याही व्यतिरिक्त काही द्यायचं असेल तर इतरांना द्यायचं का आपल्याला द्यायचं. पण मी असं म्हणेन की त्यांची संकुचित त्यांची अडचण होऊ नये. आणि म्हणून मग राज्याच्या हितासाठी किंवा माझ्यावर असलेला जो माझा वर्ग आहे आणि समाजाचा जो वर्ग आहे त्यासाठी निवळ वरळी मर्यादित न ठेवता राज्यामध्ये आपण चांगल्या रीतीने संघटना वाढू शकतो, राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडू शकतो. ही जी ज्यावेळी संधी मला मिळाली त्यावेळी ते संधीचं सोनं करण्याचं काम केलं. कारण मी देखील 2014 साली मंत्री राहिलो होतो आणि त्याच्यानंतर माझी पूर्ण निवडणूक लढण्याची तयारी होती. पण मी ते त्यागाची भूमिका म्हणा किंवा सहकार्याची भूमिका म्हणून घेतलं आणि त्यांना तो प्रामाणिकपणे करण्याचं काम केलं. आता कोणीतरी जर सांगत असेल की वरळीमध्ये आमचा बालेकिल्ला हे आहे, तर मीच वरळीमधून निवडून आलो आहे ना. तर वरळीवरती कोणाचा 7-12 नाव लिहिलं नाहीये. आणि भविष्य काळामध्ये पण जे वरळीकर आहेत ते ठरवतील. पण मी माझं राजकारण संकुचित वरळीपुरतं मर्यादित न ठेवता हे मी वरळीचं प्रतिनिधित्व करत असताना जसं या अगोदर राज्यामध्ये नेतृत्व देण्याची भूमिका घेतली, मग गृहनिर्माण मंत्री म्हणून रेरासारखा कायदा आणला, सामाजिक न्याय म्हणून घेऊन रमाई घरकुल योजना आणली, पर्यावरण म्हणून ग्रीन गणेशा या मुंबईमध्ये ती संकल्पना आपण करण्याचं काम केलं. असंख्य कामं मी त्याची यादी वाचून दाखवत नाही. म्हणून आता गल्लीमध्ये न राहता राज्यामध्ये नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांत शिंदेच्या सहकार्याने पक्ष आणि विशेषतः संघटना आणि समाजाचे उपेक्षित असलेले सरकारमध्ये राहून किंवा विरोधी पक्षातली जी लोक असतील त्यांनाही देखील न्याय देण्याचा प्रयत्न आणि मानस माझा पुढे राहणार. माध्यमांसमोर येऊन तुम्ही ही सगळी कारणं सांगताय की का मी गेलो तिथे, मात्र तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न तो आहेच की सचिन अहिर का गेले शिवसेनेमध्ये. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला काही राजकीय धोका वाटत होता का की आदित्य ठाकरे सोबत किंवा त्या पक्षामध्ये असताना, किंवा आता यापुढे तुम्ही काय उद्दिष्ट आहेत तुमची, काय करायचंय, किंवा यापुढे आदित्य ठाकरे जर वरळीमध्ये असताना तुम्ही त्यांना विरोध करणार का? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुठचाही व्यक्ती ज्यावेळी समाज आणि राजकारणामध्ये असतो तो त्याचा भवितव्य बघत असतो. मी 2014च्या नंतर 19ला जी त्यांना साथ देण्याचं काम केलं, 7 वर्ष शेवटच्या क्षणापर्यंत जी भूमिका त्यांनी दिली होती ती भूमिका बजावण्याचं काम केलं. बरोबर. शेवटी जसं मी म्हटलं की आम्ही समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना आपला भवितव्याचा पण विचार कुठेतरी केलं पाहिजे. आणि मी तर एकनाथ शिंदेंचा वारंवार यासाठी नाव घेईन की सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण देखील त्यांनी इथपर्यंत आणून देण्याची भूमिका घेतली ना, ती कदाचित
इकडे झाली असती की नाही